समवेत आयुक्ताचे वैज्ञानिक सहाय्यक निलेशजी कोकरकर सर आणि त्याचप्रमाणे विज्ञान प्रसार अधिकारी आदरणीय समीर दुर्डे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून आज आयुक्ताविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. प्रथमतः आपलं स्टुडिओमध्ये सर स्वागत करतो. आणि आयुक्ताबद्दल आमच्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रसार होण्या अगोदर बऱ्याच शंका आहे, माहिती नाही. परंतु आयुक्ता ही एक संशोधन क्षेत्रात काम करणारी छानशी संस्था आहे. त्याविषयी आम्ही तुमच्याकडून माहिती घेणार आहोत. तर प्रथमतः असा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की आयुक्ता ही संशोधन संस्था असं म्हणलं जातं, परंतु आयुक्ता म्हणजे काय आणि या ठिकाणी कशा प्रकारे काम चालतात हे तुमच्या माध्यमातून आज आम्हाला समजेल. आयुका हे पॉप्युलर नाव आहे, पण याचा फुल फॉर्म आहे IUCAA, म्हणजेच इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. मराठीतून सांगायचं झालं तर आंतर विद्यापीठीय विद्यापीठांमध्ये खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी हे जे वैज्ञानिक सब्जेक्ट्स आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचावेत याच्यासाठी स्थापित केलेलं केंद्र. तर या संस्थेची सुरुवात त्यापासून साधारण 35 वर्ष आधी प्राध्यापक जयंत नारळीकर यांनी केलेली आणि UGC युनिव्हर्सिटीज ग्रँट्स कमिशन याच्या अंडर ही संस्था येते, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर. याचा मुख्य जो रोल आहे तो म्हणजे फक्त खगोलशास्त्रात संशोधन करणे एवढं नव्हे, तर भारतातल्या सर्व विद्यापीठांमध्ये ह्या विषयाचं संशोधन करता यावं यासाठी वेगवेगळे आपले रिसोर्सेस जमा करणे, त्यांना तिथले जे प्रोफेसर्स आहेत, स्टुडंट्स आहेत त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्याशिवाय छोट्या वयातल्या मुलांना विज्ञान प्रसार करून द्यावे, त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, विज्ञानात थोडी रुची वाढवी, हे पण याचे मोठे ध्येय आहे. धन्यवाद सर. त्यानंतर आपण निलेश सरांकडे जाऊया. निलेश सर, आपण खरं तर ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेतले असं आम्हाला समजलं आणि आंबेगावच्या ग्रामीण भागातून रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. तर खरं तर आयुका विद्यार्थी आणि शिक्षक आणि शाळा याच्यासाठी या आयुकाचा काय उपयोग होऊ शकतो आपल्या माध्यमातून कळू? सर, खरं तर आता सरांनी जसं सांगितलं तसं आपण आयुकाच्या माध्यमातून दरवर्षी ग्रामीण भागामध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आपण सातत्याने राबवत असतो. मग ज्यामध्ये तुम्ही आता जसं सांगताय की विद्यार्थी शिक्षक हा जो एक वर्ग आहे, आयुकाचा उद्देशच असा आहे की विज्ञानाचं जे काही संशोधन या ठिकाणी चालतं तर ते संशोधन सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. एक ग्रामीण भागातला जो विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यापर्यंत ते संशोधन पोहोचलं पाहिजे. आणि फक्त संशोधनच पोहोचून चालणार नाही, तर आपल्याला ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगला पोटेन्शियल आहे, त्यांच्यामध्ये खूप चांगला बुद्धिमत्ता आहे आणि ही बुद्धिमत्ता ओळखून त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, त्यांना जर चांगले मार्ग मिळाले आणि त्यांना जर त्या पद्धतीने आपण फक्त मार्गदर्शन केलं तर ते ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा सर उद्याचे चांगले शास्त्रज्ञ होऊ शकतात याची आम्हाला खात्री आहे. आणि या अनुषंगाने आयुका, मग आता आयुकाची ऑब्झर्वेटरी आपल्याला माहिती आहे की आयुकाच्या आंबेगावच्या ग्रामीण भागामध्ये आहेच, आपण बघू शकता. तर आंबेगाव असेल किंवा खेड, जुन्नर आणि इतर अनेक ग्रामीण भागांमध्ये आपण दरवर्षी विज्ञान दिनाच्या निमित्ताने सुद्धा अनेक स्पर्धा घेत असतो. त्याच्यातून काही मुलांची निवड केली जाते आणि मग तिथे आयुकामध्ये आणून इथे शास्त्रज्ञांच्या हस्ते त्यांना पारितोषिक वगैरे दिली जातात. ह्याच्याही पाठीमागचा उद्देश असाच आहे की जेव्हा ती मुलं फक्त पुस्तकामध्ये एखादा शास्त्रज्ञ बघतात आणि जेव्हा प्रत्यक्ष इथे आल्याच्या नंतर ते शास्त्रज्ञ पाहतात, त्यांच्याशी इंटरॅक्ट होतात, तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने एक नवीन ऊर्जा मिळते आणि त्याच्यातून पुढे जाण्यासाठी, त्यांना संशोधनासाठी त्यांना मदत मिळते. त्यासाठी आम्ही विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळा घेतो. शिक्षकांसाठी आज आपल्याला माहिती आहे की खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तिन्ही तालुक्यातील 10,000 शिक्षकांनी या ठिकाणी बोलवलं होतं आणि या तीन ग्रामीण भागाच्या तालुक्यात शिक्षकांसाठी एक छानशी सुंदर कार्यशाळा आज पार पडलेली आहे. मला खात्री आहे की आता हे शिक्षक या ठिकाणावर जे काही ट्रेनिंग घेऊन गेले, हा उद्देश आमचा असा आहे की शिक्षकांच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आणि मग ते विद्यार्थी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यामध्ये त्यांना संधी मिळेल यामध्ये आम्हाला शंका आहे. बरोबर सर. त्यानंतर जर पाहिलं तर आयुका ही आंतरराष्ट्रीय संशोधन याच्यामध्ये पण पार्टिसिपेट होत असतो. खरं तर आंतरराष्ट्रीय संशोधन म्हणलं की आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थोडं चुकल्यासारखं वाटतं. म्हणून आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काय संधी आहे की आंतरराष्ट्रीय संशोधनामध्ये आयुकाचा काय रोल त्यामध्ये असू शकतो? तर आयुका ही संस्था जसं म्हटलं की आपण प्रोत्साहन देण्याचं काम पण करते,
पण याच्यात आपण बरेच आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये देखील सामील आहोत आणि भारताच्या वतीने यामध्ये आपण पार्टनरशिप मध्ये जात असतो. तर हे सर्व जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट्स इतर देशांमध्ये तयार होतात, त्याच्यासाठी बरेच देश मिळून ती मोठी 30 मीटर टेलिस्कोप सारखे प्रोजेक्ट्स एका देशाला तयार करतात, बऱ्याच देशांचे लोक त्याच्यात लागावं लागतात. पण त्याशिवाय काही त्यातले प्रोजेक्ट्स आंतरराष्ट्रीय असूनही ते भारतात तयार होत आहेत. ते एक उदाहरण म्हणजे नुकतंच अवकाशात गेलेलं आदित्य L1 हे स्पेस मिशन, त्याच्या सूर्याचा अभ्यास करण्याचं त्याचं ध्येय आहे. तर त्यात बसवलेली एक दुर्बीण ही आयुकामध्ये बनलेली आहे. तर आपल्याला गौरव वाटायला पाहिजे की एवढ्या मोठ्या स्तरावरती एकमेव फक्त अमेरिका त्या जागी पोहोचू शकला आहे स्पेसमध्ये, जिथून सूर्याचा अभ्यास होता. तिथे आपलं भारतीय शास्त्रज्ञांनी, इंजिनियर्सनी, इतर स्पेशल टेक्निशियन्सनी तयार केलेली वस्तू तिथे पोहोचते. तर यामध्ये आम्ही असं बघतो की हे प्रोजेक्ट्स इंडियामध्ये बनत आहेत याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी आपला पब्लिक आउटरीच प्रोग्राम नेहमी कार्यरत असतो. पण त्याशिवाय आमच्याकडे काही उन्हाळी शिबिर असतात, समर प्रोग्राम्स असतात, ज्यामध्ये जी थोडी ब्राईट मुलं आहेत ज्यांना आम्ही वर्षभर एक्सपोजर कॅम्प्स शोधून काढतो, त्यांना इथे संधी मिळते की त्यांनी जे सायंटिस्ट ऍक्च्युली इंटरनॅशनल प्रोजेक्टवरती काम करतात त्यांच्याशी त्यांनी इंटरॅक्शन करावं. 3-4 दिवस 5 दिवस त्यांच्यासोबत घालवावेत आणि बघावं की ते काम कसं करतात, त्यांची कार्यशैली कशी आहे, विचारशैली कशी आहे. आणि त्याशिवाय गणित, फिजिक्स, भौतिकशास्त्र याची थोडीशी भीती असते शालेय मुलांना. ती जर कोणाला त्यात काम करताना त्यांनी बघितलं तर आम्हाला वाटतं की ती थोडी दूर होईल. त्यासाठी असे बरेच प्रोग्राम्स आपल्याकडे राबवले जातात आणि नक्कीच आपल्या जवळच्या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना नक्कीच यातून प्रोत्साहन मिळतं अशी आशा आहे आणि पुढे आपल्याला ते देखील सायंटिस्ट होताना दिसतील. नक्कीच सर, तुमचं काम अतिशय उत्तम आहे आणि तुमच्या ज्या आयुकाची टीम आहे, खरं तर आमच्या शिक्षकांसाठी सुद्धा अगदी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते प्रशिक्षण देतात आणि ते शाळांमधून नक्कीच भविष्याचे नवीन शास्त्रज्ञ तयार होण्यासाठी जे तुम्ही काम करता त्यासाठी आमच्या सर्वांकडून शुभेच्छा.